तर आईवडिलांची किंवा गुरुजनांची ऋणं आपण फेडू शकत नाही. आपण त्यांच्या ऋणात ऋणी राहायलाच पाहिजे. म्हणजे आपल्या डोळ्यांवर त्या कॉम्प्युटरच्या कामामुळे ताण पडत असतो. नॉट पॉसिबल टू से की एनी लेडी कॅन मेक प्रोग्रेस विदाउट द सपोर्ट ऑफ द फॅमिली. सो फॉर मोस्ट ऑफ अस वी आर व्हेरी लकी अँड वी हॅव गॉट व्हेरी सपोर्टिंग फॅमिलीज अराउंड जे आपल्याला सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळेच आपण एवढं पुढे जाऊ शकतो. नमस्कार, मी किशोरी घावडे आणि टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. खरं तर आज आपण महिला दिनाच्या निमित्ताने बालाजी हॉस्पिटल इथे आलेलो आहोत आणि कल्याणमधील जे प्रसिद्ध हॉस्पिटल आहे बालाजी ENT अँड आय हॉस्पिटल, तर इथे आल्यानंतर आपण आता त्यांच्या ब्रह्मी पांडे या डॉक्टर आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम, कशा आहात तुम्ही? आय एम व्हेरी गुड. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर ब्राह्मी पांडे, युअर कॅटरॅक्ट स्पेशलिस्ट. मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे, नेत्रतज्ञ आहे ॲट बालाजी ENT अँड आय हॉस्पिटल कल्याण आणि गेली 20 वर्ष मी इथे प्रॅक्टिस करत आहे. अँड मी सर्वप्रथम खूप आभार मानते किशोरी आणि टाइम्स महाराष्ट्र यांच्या टीमची की मला महिला दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करायची संधी भेटत आहे. थँक्यू सो मच. खरं तर आपण महिला दिनानिमित्त आपण बातचीत करत आहोत आणि एक महिला डॉक्टर पाहून आम्हाला खूप आनंद होत असतो. खरं तर की एक महिलेला कुठेतरी महिला दिसली की म्हणजे कुठेतरी एक सेफ फिलिंग येत असते. तर डोळे जे आपण म्हणतो की खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यात जगताना, की त्याच्यामुळे आपल्याला सुंदर जग बघता येतं. तर तुम्ही डोळ्यांचे डॉक्टर आहात, पण हे डॉक्टरच्या क्षेत्रात हे जे क्षेत्र महिलांसाठी किती आव्हानात्मक आहे? सरासरी म्हटलं तर कुठलंही काम महिलांसाठी घर सांभाळून एखादं काम करणं हे चॅलेंजिंगच असतं. पण त्यातल्या त्यात डॉक्टर म्हटलं की जो सुरुवातीचं शिक्षण असतं सगळं हॉस्टेलमध्ये होतं. जवळजवळ सुपर स्पेशलिस्ट म्हटलं तर 8 ते 10 वर्ष आपल्याला घरापेक्षा लांब हॉस्टेलमध्ये राहावं लागतं. म्हणजे या सगळ्या गोष्टीला खूप जास्त मेहनत हवी, मेरिटोरियस मार्क्स भेटले पाहिजे आणि मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्हाला खूप सपोर्टिव्ह फॅमिली भेटली पाहिजे. कारण त्याच्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोचणं पण खूप अवघड आहे. म्हणजे आपल्या मुलींवर विश्वास ठेवून त्यांना एवढे दिवस बाहेर अभ्यास करू देऊ, त्यांना इथपर्यंत पोचण्यात आपल्या फॅमिलीचा ह्याच्यावर खूप खूप असा सपोर्ट लागतो आपल्याला. आणि दुसरं आहे की डॉक्टर म्हणून लेडीजसाठी थोडंसं चॅलेंजिंग अजून होऊन जातं बिकॉज वी हॅव ॲट द सेम टाईम रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स द फॅमिली. म्हणजे घरच्यांचे सगळं बघणं, मुलांवर संस्कार घडवणं, त्यांचं स्कूलिंग व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांच्या अभ्यासावर लक्ष झालं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन प्लस आपला जॉब असा असतो की आपल्याला पेशंट्सला कधी पण इमर्जन्सी लागू शकते. आउट ऑफ प्लॅन जाऊन आपल्याला वेळ देऊन येऊन बघावं लागतं. पण जसं म्हणतात की मनात इच्छाशक्ती असेल तर बाकीची शक्ती देव पुरवतो. तो इट इज पॉसिबल व्हेरी मच इफ वी आर डेडिकेटेड अँड कमिटेड. तर आपल्याला या दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे वर्क आणि लाईफ बॅलन्स जो म्हणतो, इंग्रजीमध्ये शब्द आहेत वर्क लाईफ बॅलन्स. म्हणजे आपण आपल्या कामात पण जेव्हा वेळी आपण काम करतो आपलं 100% देतो आणि ॲट द सेम टाईम विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन आवर ड्युटी टुवर्ड्स अवर फॅमिलीज. म्हणजे घरातही लक्ष देताना आपण ज्या घराचे एन्व्हायरमेंट तयार करतो, जे मुलांवर संस्कार घडवतो, त्याच्यावरही आपल्याला 100% देता येतं. सो येस, इट इज चॅलेंजिंग बट विथ डेडिकेशन अँड स्किल वी सी सो मेनी लेडीज डॉक्टर्स डुईंग सो वेल. म्हणजे आपण कामाच्या क्षेत्रातही आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये पण व्हेरी फाईन बॅलन्स घेऊन चालतो. सो इट्स अ व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन किशोरी. आय एम सो हॅपी यू आस्क्ड इट. खरं तर आपण महिला दिनानिमित्त इथे आलेलो आहोत आणि मग माझा हाच प्रश्न आहे तुम्हाला की महिला दिन म्हणजे साजरा व्हावा हा एक तुम्हाला म्हणजे काय वाटतं की का साजरा केला पाहिजे महिला दिन? सी आय थिंक की एव्हरी स्मॉल विन ऑल्सो शुड बी सेलिब्रेटेड. म्हणजे छोटी गोष्ट जर आपण ती अचीव केली तर ती सेलिब्रेट करायलाच हवी. ओके, बिकॉज दॅट मोटिवेट्स यू फॉर द नेक्स्ट स्टेप. We have a lot of lady staff here and even today we are celebrating Women's Day in the hospital and we plan for some activities. So it is very important because हम as ladies ना we do so much. इतना ज़्यादा sacrifice involved होता है हमारी लाइफ में. आपण बऱ्याच वेळा आपल्या वैयक्तिक गोष्टी ज्या आपल्याला हव्या असतात ते आपण मागे ठेवून आपल्या फॅमिलीसाठी ती सॅक्रिफाईस करून फॉर द सेक ऑफ द होल फॅमिली आणि बाकीच्या गोष्टींसाठी आपण ते कॉम्प्रोमाइज करत असतो. बट मेनी टाइम्स पीपल आर व्हेरी म्हणजे ते थँकफुल असतात, ते त्याला ॲप्रिशिएट करत असतात, पण एक्सप्रेस करायला वेळ भेटत नाही. म्हणजे आपल्याला आपल्या आईबद्दल किंवा
खूप जवळच्या खूप चांगल्या अशा टीचर्स असतील किंवा एल्डर सिस्टर असेल किंवा छोटी सिस्टर असेल, आता असे बरीच लोकं असतात ज्यांनी आपल्याला आयुष्यात खूप जास्त हेल्प केलेली असते. पण ते सगळं कुठेतरी टेकन फॉर ग्रांटेड होऊन जातो. म्हणजे रोजच्या दगदगीत असं वाटतं की हां, सकाळी 5ला उठलं, डबा तयार करणं, जसे काय आई एक मशीनच आहे. हाँ, बटन दबाते हैं, फ़ैन चालू होता है, वैसे सुबह 5 बजे मम्मी उठती है, टिफ़िन बनाती है और बच्चों को भेजती है. बट देन एटलीस्ट वन डे लेट अस ट्राई टू रिफ्लेक्ट कि हाउ मच पीपल हैव बीन डूइंग फॉर अस and take this opportunity to reach out to you. मतलब even today we are doing one activity in the hospital, ज्याच्यात आम्ही प्रत्येक विजिटर, पेशंट किंवा रिलेटिव्ह जो हॉस्पिटलमध्ये येत आहे त्याला आम्ही असा अनुरोध करतो आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला थँक्यू म्हणावं वाटतं किंवा ॲडमायर करावं वाटतं, अशा कुठल्याही एक लेडीला तुम्ही त्याची फोटो शेअर करा आणि त्यांच्याबद्दल 2 शब्द तुमचे शेअर करा. सो इट मीन्स अ लॉट कि आप अपने पेरेंट्स को या आपके टीचर को या प्रिंसिपल को या सम लेडी हु हैज़ हेल्प्ड यू अ लॉट, इन इट कैन बी योर नेबर, जिन्हें आपको इंस्पायर किया है या बहुत हेल्प किया है, तो उनको एक टोकन ऑफ अप्रिसिएशन और एक ग्रेटफुल वर्ड अगर एक फ़ोन जाएगा आपसे या आपका एक मैसेज जाएगा या वीडियो कॉल जाएगा, दे विल फील सो वंडरफुल एंड इट विल उनको बहुत एनर्जी मिलेगी कि वो और बहुत सारे लोगों का ऐसा ही काम कर सकते हैं. अँड समवेअर आपण जसं म्हणतो की सगळी ऋणं आपण फेडू शकत नाही, तर आईवडिलांची किंवा गुरुजनांची ऋणं आपण फेडू शकत नाही. आपण त्यांच्या ऋणात ऋणी राहायलाच पाहिजे. पण जर संधी भेटली तर एखाद्या वेळेस त्यांचा आपला ऋणानुबंध व्यक्त करायला काहीच हरकत नाही आणि म्हणजे ती संधी आपण बिलकुल सोडायला नको. खूप छान उत्तर दिलं आहे तुम्ही आणि एकदम असं सुंदर माझ्यासारख्या अनेक मुली असतील की ज्यांना मेकअपची आवड आहे. डोळ्यांचा मेकअप असा आपल्याला सगळ्यांनाच आवडत असतो, पण कुठेतरी म्हणजे लायनर असेल किंवा मग काजळ, मस्करा किंवा मायशॅडो, पण या गोष्टी कुठेतरी लावल्यामुळे कदाचित डोळ्यांवर काही परिणाम होतो का, आणि जर लावत असेल तर मग कुठली काळजी घ्यावी? बऱ्याच वेळा लोक आय मेकअप वापरतात. आय मेकअप वापरताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. मोस्ट ऑफ द आय मेकअप जे आपण वापरतो त्याला आपण स्मज प्रूफ किंवा वॉटरप्रूफ म्हणतो, कारण डोळ्याचे अश्रू किंवा पाणी लागलं तर ते पसरायला नको किंवा खराब नको व्हायला. पण ह्याचा अर्थ असा आहे की ते तुम्ही नुसतं साबणाने आणि पाण्याने धुतलं तर ते जाणारही नाही आहे. तो जेव्हा पण तुम्ही आय मेकअप घेणार त्याच्यासोबतच तुम्हाला आय मेकअप रिमूव्हर पण घ्यावं लागेल. ओके, तर ते कॉटन पॅड्सवर ते आय मेकअप रिमूव्हर घेऊन त्यांनीच आपण आय मेकअप काढला पाहिजे, तरच तो आय मेकअप संपूर्ण निघेल. नाहीतर तो आय मेकअप संपूर्ण जात नाही आणि तो तिथेच राहिला की मग त्याच्यात इन्फेक्शन आणि बाकीचे त्रास होतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा आयलायनर घेतो किंवा आय मेकअप घेतो तर आपण त्या ब्रशमधनं तो काढतो आणि डोळ्यांना लावतो आणि त्याच्यानंतर ते ब्रशला आपण स्किनला टच झालेले जंतू त्याच्यात गेलेले असतात आणि तो ब्रश आपण पुन्हा त्या बॉटलमध्ये टाकतो. तर द युज्युअल रिकमेंडेशन इज की जवळजवळ 2 ते 3 महिन्यानंतर मेकअप संपला नसेल, बाटली संपली नसेल तरी वी शुड थ्रो अवे द आय मेकअप. सो 2 थिंग्स, जर आय मेकअप लावलं आहे देन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी हॅव टू रिमूव्ह इट विथ द हेल्प ऑफ अ रिमूव्हर. अँड सेकंड थिंग की आपण ते रिमूव्ह केलं आणि कंटिन्युअसली तुम्ही ती बॉटल वापरत असाल किंवा काही जण कधीच वापरतात, त्याच्यामुळे ती बॉटल बरेच दिवस जाते, संपत नाही. पण ॲटलीस्ट आफ्टर 3 months यू नीड टू थ्रो अवे दॅट बॉटल अँड टेक अ फ्रेश वन. तर कधी पण आय मेकअप घेताना सर्वात छोटं पॅकिंग घ्या, छोटी बॉटल घ्या, म्हणजे ती लवकर संपेल, कारण आपल्याला ती 3 महिन्यात नाहीतरी डिस्पोज करावी लागते. म्हणजे आपण खूप दिवस वापरली तर त्याने रिॲक्शन येऊ शकते किंवा इन्फेक्शनचे चान्सेस असतात. तसं महिला म्हणून आपल्याला म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कुठला ना कुठला एक क्षण असतो की जो आपल्याला आनंददायी वाटत असतो. तसा तुम्हाला कुठलाचा एखादा क्षण आहे की महिला असल्याचा तुम्हाला अभिमान वाटला? माझ्या आयुष्यात तसे खूप रिअली ब्लेस्ड अँड देर आर व्हेरी ब्युटिफुल मोमेंट्स. पण वन थिंग दॅट आय रिमेंबर वॉज की म्हणजे मी MBBS झाल्यानंतर माझं लग्न झालं, त्याच्यानंतर मी एंट्रन्स दिलं अँड आय ॲक्च्युली डिड माय MS आफ्टर माय मॅरेज. म्हणजे लग्नानंतर मी MSची सीट मिळवली आणि ती पूर्ण कोर्स केला. सो बोथ माय फॅमिलीज म्हणजे माहेर आणि सासरकडच्या लोकांनी खूप जास्त कष्ट काढला माझ्यामुळे आणि मला भरपूर सपोर्ट केला. आणि जेव्हा मला त्या MSच्या एक्झाममध्ये गोल्ड मेडल भेटलं अँड आय टॉप द मुंबई यूनिवर्सिटी, दैट वॉज द डे आई फेल्ट कि जो भी सैक्रिफाइस, जो भी बहुत कठिन समय
मेरी दोनों फॅमिलीज ने मतलब मे पेरेंट्स ॲज वेल एज माझे सासू आणि सासरे जे होते अँड माय हजबंड एव्हरीबडी वॉज सो सपोर्टिव्ह अँड इट्स ओनली बिकॉज ऑफ देम दॅट आय कुड अचीव दिस अँड वेन आय गॉट द गोल्ड मेडल इट वॉज लाईक आय रिअली फेल्ट दॅट आय डीड माय बिट. म्हणजे त्यांनी मला एवढं सपोर्ट केलं, एवढा विश्वास ठेवला. आणि कारण जवळजवळ 3 वर्ष मी घरीच गेले नव्हते लग्नानंतर. वेल आय वॉज डुईंग MS ॲट JJ हॉस्पिटल. आय डिड माय JJ हॉस्पिटल MS अंडर डॉक्टर TP लहाने सर. आणि तिथे म्हणजे वर्कलोड एवढा होता आणि शिक्षण होतं की त्याच्यात मला हार्डली घरी जाता आलं. पण बिकॉज ऑफ माय फॅमिली सपोर्ट आय वॉज एबल टू गेट गोल्ड मेडल ॲट MS अँड आय थिंक दॅट वॉज द बेस्ट मोमेंट आय फेल्ट. द नेक्स्ट बेस्ट मोमेंट इज की मी माझ्या वडिलांची कॅटरॅक्ट सर्जरी केली. अँड म्हणजे मला असं वाटतं की खूप पुण्य असतील मागच्या जन्मीचे, त्याच्यामुळे ती संधी भेटली की स्वतःच्या आईवडिलांचं ऑपरेशन करता आलं आणि एकदम छानरित्या झाल्यामुळे मी देवाची आभारी आहे. बट दीज 2 मोमेंट्स आर लाईक व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आय रिअली फील व्हेरी प्राऊड ऑफ बीइंग अ गुड लेडी और वुमन. और या एक बेटी होने का सबसे प्राउड मोमेंट मुझे वो फील हुआ. म्हणजे तेच असतं ना की आपण लहानपणापासून आईवडिलांनी आपल्याला सांभाळलेलं असतं आणि आपण त्यांनी जे शिक्षण दिलं आहे त्याचं कुठेतरी उपयोग आपण त्यांच्यासाठीच केला. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. तर दुसरा एक मुद्दा म्हणजे आता आपण पाहतोय की सगळीकडे ऑनलाईनचं विश्व आहे. कम्प्युटरवर सगळी कामं सुरू असतात आणि दिवसभर कम्प्युटरवर आपण बघून आपल्या डोळ्यांना म्हणजे त्रास होतो. तर मग अशा वेळी म्हणजे 8-8 तास आपले जातात कम्प्युटरवर. मग अशा वेळी कुठली काळजी घेतली पाहिजे कम्प्युटरवर बसला? सतत कॉम्प्युटरवर काम करून ना तरी समथिंग कॉल्ड कॉम्प्युटर विजन सिंड्रोम, म्हणजे आपल्या डोळ्यांवर त्या कॉम्प्युटरच्या कामामुळे ताण पडत असतो. ह्याच्यासाठी काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत. म्हणजे आपण पाणी प्यायला पाहिजे गुड अमाऊंटमध्ये, आहारात पालेभाज्या फळं हे इन्क्लूड करायला पाहिजे आणि झोप खूप महत्त्वाची आहे. म्हणजे कमीत कमी 6 ते 8 तास झोप आपल्याला भेटलीच पाहिजे. ह्याच्याशिवाय जेव्हा आपण लॅपटॉपवर किंवा सिस्टमवर काम करत असतो तर आपल्याला 20-20-20 हा रूल फॉलो करायचा आहे. म्हणजे दर PC वर काम करत असताना दर 20 मिनिटाला 20 सेकंदासाठी आपल्याला स्क्रीनवरनं ब्रेक घ्यायचा आहे आणि कुठेतरी खूप लांब म्हणजे 20 फुटापेक्षा जास्त अंतरावर खिडकीवर बाल्कनीवरनं बाहेर असं बघायचं आहे. 20 सेकंदानंतर आपण आपली नजर पुन्हा स्क्रीनवर आणतो आणि आपलं काम चालू करतो. तर हे जर 20-20-20 रूल आपण फॉलो केलं तर आपल्याला जो कॉम्प्युटर रिलेटेड स्ट्रेन येतो ना तो एकदम कमी होऊन जातो. अपार्ट फ्रॉम दिस डेली केअरमध्ये देर आर सर्टन लुब्रिकंट आय ड्रॉप्स. ते आपण डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच घेतले पाहिजे. पण ते ड्रॉप्स पण टाकल्याने आपल्याला बऱ्यापैकी जो थकवा जाणवतो तो कमी होऊन जातो. ह्याच्याशिवाय आपण बर्फाचा शेक घेऊ शकतो. त्याने देखील भरपूर कॉम्प्युटर वर्क झाल्यानंतर जो डोळ्यांना थकवा येतो तो आपण कमी करू शकतो. खरं तर महिलांची नावं म्हटली की आपण कधी आरती, पूजा, श्रद्धा अशी एक ती नावं बघतो किंवा मग खूप अशी कॉमन नावं पाहायला मिळत असतात. पण तुमचं नाव एकदम युनिक आहे. म्हणजे त्याचं हे नाव मी खरं तर पहिल्यांदाच ऐकलं आणि एकमेव आहे असं मला वाटतं. कुठे दुसरे मला दिसलंच नाही. तर या नावाचा खरं अर्थ काय आहे? हे नाव ना थोडं शास्त्रीय नाव आहे आणि माझ्या आजोबांनी ठेवलेलं होतं. सो इट कम्स फ्रॉम संस्कृत. आमच्या घरी म्हणजे सगळेजण संस्कृतमध्ये पंडित असल्यामुळे ते नाव तिकडनं आलं आहे. तो सब लोग सगळ्यांना आपण ऐकलं आहे ना ब्राह्मी आवला केश तेल. तो एक जडीबुटी है आयुर्वेदिक जी केसांसाठी जे तेल बनवतात त्याच्यात वापरली जाते. उसका नाम ब्राह्मी है. अपन अपार्ट फ्रॉम दैट सरस्वती या विद्या का दूसरा नाम ब्राह्मी है. हां, ब्राह्मी, सरस्वती, गिरवाण, भारती असं म्हणतात. श्लोक आहे तो. ब्राह्मी मीन्स की बुद्धी. अँड मला देखील व्हेन आई वॉज वेरी स्मॉल आई यूज्ड टू फील कि इतना डिफ़िकल्ट नाम रखा है, बहुत सारे लोग ले नहीं पाते हैं. बट ओवर द पीरियड ऑफ टाइम आय अंडरस्टूड की आपण जेव्हा नाव ठेवतो तर आपल्या शास्त्रात असं म्हटलं जातं की उस व्यक्ती पे उस नाम का असर होता है. त्याच्यामुळे शास्त्रीय जी काही जुनी लोक नावं ठेवायची ना तो दैट इज़ इन कीपिंग कि उसका कुछ अर्थ होता है, कुछ भाव होता है और उसके साथ में वो नाम रखा जाता है. म्हणजे एक फक्त फॅशन म्हणून एखादा शब्द नाही ठेवलेला असतो, पण ते जेव्हा जुनी लोक कशा ते शब्दाच्या अर्थाप्रमाणे आणि ते काय आपण बघतो ना जन्मकुंडळी आणि त्या अक्षराप्रमाणे वगैरे ते ठेवतात.
But yes, it's a nice name. It's a unique name. So I enjoy both advantages and disadvantages. तर आता महिला दिन तर आहेच आणि आता काही महिन्यातच आपल्याला लोकसभा निवडणूक येणार आहे आणि त्याचीच सगळीकडे आपल्याला चर्चा पाहायला मिळते. तर आपल्या तुमच्या क्षेत्रातला पण एक वेगळा म्हणजे तुमच्या क्षेत्रातला नाही पण एक वेगळा प्रश्न मला विचारायचा की तुम्हाला राजकीय क्षेत्राबद्दल म्हणजे किती आवड वाटते किंवा मग त्याच्यातली कुठली एखादी व्यक्ती आहे जी महिला व्यक्ती की जी तुम्हाला आवडते. That way, I think I have got lot of admiration for Mrs. Indira Gandhi. For that situation, ज्यावेळी ते आपल्या देशाच्या प्रधानमंत्री होत्या आणि त्यावेळी देशावर जे संकट आले तर त्याच्यात बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांनी देशाचं स्वाभिमान टिकवून काही निर्णय घेतले विच वर व्हेरी डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग ॲट दॅट टाईम. ओव्हरऑल शी वॉज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड अँड व्हेरी करेजियस अँड व्हेरी बोल्ड. एक त्याच्यात अशी वेळ होती जेव्हा भारताला बरंच धान्य जे आहे ते US मधनं इम्पोर्ट करावं लागायचं आणि ते एका मीटिंगसाठी US प्रेसिडेंटला भेटायला गेल्या होत्या. पण ती मीटिंग व्हायच्या अगोदर ते US प्रेसिडेंट काहीतरी त्यांनी असं पब्लिक मीटिंगमध्ये काहीतरी बोलले जे त्यांना आपल्या देशासाठी राष्ट्रहिताचं नव्हतं आणि आपल्या देशाच्या स्वाभिमानासाठी चांगलं नव्हतं. तर ते ऐकल्यानंतर त्यांनी ते US प्रेसिडेंटला पुढे जाऊन त्यांनी मीटिंग केली नाही आणि त्या भारतात परत आल्या आणि त्यांनी असं ठरवलं की काही झालं तरी आपण US मधनं आता धान्य घ्यायचं नाही. आणि त्याच्यानंतर बरीच गोष्ट झाली. देयर वर लॉट ऑफ पीपल आफ्टर दॅट बट इट टेक्स अ लॉट ऑफ करेज, डिटर्मिनेशन अँड सेल्फ बिलीफ स्पेशली ॲट दॅट टाईम बिकॉज दॅट टाईम इंडिया वॉज रिअली लुक्ड अपॉन एज अ व्हेरी पुअर कंट्री, व्हेरी वीक कंट्री. आज थँक्स टू लॉट ऑफ प्रोग्रेस दॅट इंडिया हॅज मेड, इंडिया इज लुक्ड अपॉन ॲज अ डेव्हलपिंग कंट्री. यू आर ऑलमोस्ट गोईंग टुवर्ड्स डेव्हलप्ड कंट्रीज. पण त्यावेळी जी मानसिकता होती त्या चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये त्यांनी बऱ्याच वेळी खूप करेजियस असे डिसिजन्स घेतले. काही डिसिजन्स कॉन्ट्रोवर्शियल पण असतील, सगळे डिसिजन्स आपण सपोर्ट करतो असं नाही, बट ओव्हरऑल फॉर अ लेडी ॲट दॅट टाईम इट वॉज रिअली कमेंडेबल. आता आपण पाहतो की स्त्रिया खरं तर आपण जे बोलत होतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालते, त्यापेक्षा आपण म्हणूया की आता स्त्री खूप पुढे चालली, पुरुषांच्याही पुढे जाते. तर आजच्या स्त्रीची प्रगती पाहून तुम्हाला काय वाटतंय? आणि दुसरा एक प्रश्न की आजच्या स्त्रीला तुम्ही कुठला कानमंत्र द्याल? आय थिंक स्त्री जेव्हा पुढे जाते ना तर त्याच्यामागे पुरुषांच्या, घरातल्या पुरुषांचा सपोर्ट तेवढाच इम्पॉर्टन्स असतो. म्हणजे आपण पुरुष दिन किंवा मेन्स डे तेवढं सेलिब्रेट करत नाही, बट इट इज not possible to say ki any lady can make progress without the support of the family. So for most of us, we are very lucky and we have got very supporting families around जे आपल्याला सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळेच आपण एवढं पुढे जाऊ शकतो. एक भाग तो आहे. अँड कान मंत्र इज दॅट अप्लाय युअर सेल्फ, ड्रीम बिग, यू कैन अचीव एनीथिंग यू वांट. आई मीन अगर कोई टाइम था जब इंडिया में लेडीज़ के लिए सबसे बेस्ट था तो वो आज है. यू हैव नो लिमिटेशंस. हमारे पास सारे ऑप्शंस ओपन हैं, स्टडीज़ के, एम्प्लॉयमेंट के, सेल्फ डेवलपमेंट के. और एट द सेम टाइम आवर जनरेशन इज़ वन की वी आर मेकिंग द बेस्ट. वी हॅव सीन आवर पेरेंट्स, त्यांनी मुलांवर कसे संस्कार घडवले, तर ती जबाबदारी आपल्याकडे आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला बाहेर जाऊन काम करायचीही संधी भेटत आहे. सो प्लीज या संधीचा फायदा घ्या अँड ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी विथ बोथ द हँड्स. So make the best in your professional life and personal life, and yes, it is possible to have a very good work-life balance. Okay? Because मी बऱ्याच वेळा जेव्हा लेडीजना भेटते, इंटरव्ह्यूसाठी येतात, तर बरीच लोकं काम करत नाही आहेत आणि त्यांची जी कारणं असतात तुम्ही का काम करत नाही, तो कॉमनेस्ट असतो माझी मुलं आहेत. आणि जी लोकं काम करत आहेत, ज्या लेडीज, त्यांना जर मी विचारलं की तुम्ही का काम करताय, तर त्यांचं पण हेच उत्तर असतं, माझी मुलं आहेत. सो इट इज हाऊ यू अप्लाय अँड थिंक युअर सेल्फ. वॉट एव्हर यू थिंक इज पॉसिबल. So never underestimate yourself, and there are lot of opportunities, lot of ladies waiting to help and support you. So just don't underestimate yourself. Go for it, dream big. Anything is possible. थँक्यू किशोरी. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की आपल्या स्वप्नांना भरारी द्या, ही जी काही आजची आपल्याला संधी उपलब्ध झालेली तिचं सोनं करा आणि मोठी स्वप्न पहा आणि सुंदर जीवन जगा, हाच कानमंत्र आपल्याला डॉक्टर ब्रह्मी पांडे यांनी दिला आहे. तर अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा टाईम महाराष्ट्र.